वासुदेवाय नमो भगवते 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 वासुदेवाय नमो नमः गोपाल कृष्ण भगवान की जय। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेदात स्वरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरु भानु ब्रह्मा विष्णु महेश्वर सरस्वती प्रणतातो सर्वकार्यसिद्धे मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव आदिति देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमोचते सर्वपापप्रमोचते सर्वपापप्रमोचते। वाराणस्यामयोदेव संसारभयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति। श्री राम जय जय राम। 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्वर्ण जय जय जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर निवासी भगवान की जय। दत्तात्रेयांना तथास्तु वर दिल्यावर सहस्रार्जुन, परवाची कथा, हा राजा सूर्यासमान तेजस्वी झाला. गुरुच्या आशीर्वादानं
तेज प्राप्त झाला आणि तेजस्वी प्राप्त होऊन रथावर बसला, पृथ्वीवर विजय मिळवला आणि अभिमानानं अत्यंत उन्मत्त झाला. अभिमानानं म्हणतो आहे की धैर्य, वीर्य, यश, शूरता आणि पराक्रम माझ्या समान कोणी नाही. आणि पृथ्वी सगळी जिंकली. तेवढ्यात कडकड 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 कड आकाशवाणी झाली. हे मूर्खा, तुला अजून पत्ता नाही की ब्राह्मण हा क्षत्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. ब्राह्मणाची सहाय्यता घेतल्याशिवाय तुझं शासन स्थिर होणार. तरीही आकाशवाणीचं ऐकलं नाही. एकदा सत्ताभिमान, ज्ञानाभिमान, कर्माभिमान, संसाराभिमान आला की मनुष्य कोणाचं ऐकत नाही. म्हणून शास्त्र असं सांगतं, भूतकाळात जगू नये, वर्तमान काळात जगावं आणि भविष्य काळ जगण्याचा विचार नाही करू. पाहता बरेच लोक असं म्हणतात, आपण रिटायर झालेला सराव की कोणाच्याच लफड्यात पडणार नाही. पण लफडं मग कशाला आगाऊ घोषणा करायच्या. वर्तमान काळात जे वागता येईल ते वागा. भूतकाळात मी असं होतो, पोरंसुद्धा म्हणता सांगताय काय करायचं. भविष्य काळ आपल्या हातात नाही आहे. तो तेव्हा असं वागेल याला म्हणण्याला काही अर्थ नाही. म्हणून मानसशास्त्रसुद्धा हेच सांगतं की वर्तमान दुरुस्त करा. जोपर्यंत वर्तमान दुरुस्त होत नाही तोवर भविष्य. मग आता हे वर्तमानामध्ये याला अहंकार झाला आहे. म्हणून आकाशवाणीनं सांगितलं. तेव्हा कार्तवीर्य आकाशवाणी झाल्यावर काय म्हणतो ते ऐका. मी समस्त प्राण्यांचा सृष्टिकर्ता आहे. माझ्यावर कुपित होण्याची कोणाची शक्ती नाही. कारण मन, वाणी आणि क्रियेच्या द्वारानं माझ्यापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ होऊ शकत नाही. ब्राह्मण हा क्षत्रियांचा आश्रयित आहे. क्षत्रिय त्याचं जीवन चालवतो. अध्यात्म असं सांगतं की आपण घरात करते असल्यावर सुद्धा असं म्हणायचं नाही की माझ्यामुळे हे सांभाळले जात आहे. तू मरून पहा, दोतं देतं होतं. पहा तुम्ही कोणाचं राहिलं जगात. रामकृष्ण आले आणि त्यांच्या वाचून कोणाचे न अडले. आत्ता अयोध्येहून लोक आले ना, आत्ताच त्यांनी सरयूचं पाणी ठेवलं स्नान. त्यांना म्हटलं ते हनुमानगडी चढले होते तुम्ही म्हणे. हां. मग ती उंच आहे, रामाचं मंदिर खाली आहे. आता नवीन झालेलं मंदिरसुद्धा त्या गडीच्या खाली आहे. कारण काय, हनुमान राजा आहे तिथे हल्ली अयोध्येमध्ये, दुसरं कोणी नाही. स्वतःच्या मुलांना अयोध्येचं राज्य दिलं नाही रामाने, मारुती रायांना दिलं, भक्तांना दिलं आहे. म्हणून मागे बॉम्बची बातमी फुटली तेव्हा एका वानरानं ती वायर काढून टाकली होती, जोडलेली वायर. असं आहे ते. म्हणून ते म्हणतात की सगळे माझे आश्रित आहे. क्षत्रिय कधी ब्राह्मणाचा आश्रयित होणार नाही. कारण क्षत्रिय पालन करतो. क्षत्रिय सगळ्यांची जीविका चालवतो. ब्राह्मण क्षत्रियापेक्षा श्रेष्ठ होणार नाही. आज सर्वदा सगळे भीक मागून खाता ब्राह्मण. आपापल्या गोष्टीनं सांभाळून राहिले पाहिजे. सगळे माझ्या अधीन राहा. आकाशवाणी स्थित गायत्रीनं ब्राह्मणांना बल देऊन टाकलं की तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. हा खोटं बोलतोय. आणि त्यावेळेस
कार्तवीर्य म्हणाला की आकाशवाणी सुद्धा खोटी आहे. कारण एकदा माणसाला अहंकार आला, आणि म्हणून आपली संत मंडळी आपल्याला असं सांगते, अहंकाराचा वारा न लागो माझिया विष्णुदासा. पण असे काही अहंकारी लोक आहे की आम्ही विष्णुदास आहे म्हणजे तिथे इथे फसून जातात. तर ते ओरिजिनल विष्णुदास असू शकत नाही. बहिर्रंगाने विष्णुदास बनतात, अंतररंग मात्र वेगळा असतो. हे ऐकल्यावर अंतरिक्षामध्ये वायुदेवतानं कार्तवीर्य राजाला धरलं. वायू. आता इथे वायू कोणाचं स्वरूप आहे? शक्ती. 5 शक्त्यांमध्ये वायू म्हणजे देवी. हे कार्तवीर्या, तू दूषित भावना टाकून दे आणि आधी ब्राह्मणांना नमस्कार कर, नाहीतर तुझं वाईट व्हायला वेळ लागणार नाही. पण दत्तात्रयांचा अनुग्रह होऊन सुद्धा असं का झालं? तर त्याला कारण दत्तात्रयांनी वर देऊन हा उन्मत्त झाला, आणि याच्या निमित्ताने परशुराम सगळ्या क्षत्रियांना नाशाची जेव्हा वेळ येते, पहा तुम्ही आता क्षत्रिय जात कोणती असो, पण 2 राज्यकर्त्यांमध्ये बिघडलेलं आहे. त्यामुळे काय झालं आहे, दनादन. आता लेटेस्ट बातमी आहे की एकाला उडवलं त्यांनी. आता कोणाला उडवलं हे डिक्लेअर होईल, पण उडवला. क्षत्रियांमध्ये जेव्हा अहंकार वाढून जातो, तो कोणत्याही जातीचा क्षत्रिय असो, राज्यकर्ता, त्यावेळेला स्पुंदास्पुंदी होते आणि त्याच्यात नाश होतो. क्षत्रियांना आवरणारं कोणीतरी पाहिजे असतं. त्यांना आवरणारं कोणी नसेल तर मात्र नाशच होतो. तेव्हा वायुदेवता म्हणाला, ब्राह्मण महान शक्तिशाली आहे, तुझ्या उत्साहामध्ये बाधा टाकून घेऊ नको. तेव्हा कार्तवीर्य म्हणाला, वायुदेवता तुम्ही वाहण्याचं काम करा ना, मध्ये कशाला बोलताय? एकदा मनुष्य अहंकारी झाला की अमर्यादेशीर बोलतो. आपल्या बोलण्याने काय विपरीत होईल याचा विचार त्याच्या दृष्टीत नसतो. त्याच्या विचारातही तो विचार येत नाही की आपल्या बोलण्याने काय परिणाम होईल. म्हणून एक सुभाषित आहे, विचारे विण सर्व व्यर्थचे आहे. लग्न ठरवलं आणि लग्न ठरवलं, लोकांना आमंत्रण एक जणांना, तू नाही आला तर माझं लग्न, असं बोलायचं नसतं. तू आल्याशिवाय लग्न शोभणार नाही असंच बोलायचं असतं. असं बोलायचंच नसतं की तू नाही आला तर का लग्न राहून जाणार आहे. नाही, तू नाही आला तर लग्न शोभणार नाही. लग्नाची शोभा वाढवायची असते, बिघडवायची नसते. माणूस जेवत नसला तरी भाऊ जेवून जा असं बोलायचं असतं. नाही जेवलं तर आमचं काय बिघडणार आहे? हे लक्षात आलं. म्हणून विचारे विण सर्व व्यर्थचे आहे. विचार जर केला नाही, कोणी गेलं, अंत्ययात्रा झाली, तर तिथे अभद्र बोलायचं, वाईटच झालं म्हणायचं, कारण ती वेळच तशी आहे. बरं झालं गेला. बाकीचे लोक तुमच्या बुद्धीचं म्हणतील ना की हा विकासराव आहे का बकासराव आहे. असं आहे. कोणताही जीव गेल्यानंतर त्याच्याबद्दल वाईट बोलू. मागे तुम्हाला मी एका पंतप्रधानाविषयी उदाहरण दिलं होतं. एक पंतप्रधान वारले आणि दुसऱ्या पंतप्रधानाने असं सांगितलं होतं की कर्माची शिक्षा आहे म्हणे. असं बोलायचं नसतं. 3 दिवसाने त्याच्या सुनेने 22व्या मजल्यावर उडी मारली, मेली. मग कशाची शिक्षा? 3च दिवस लागले होते. कार्तिक शुद्ध अष्टमीला एक पंतप्रधान गेले
आणि अष्टमीला संध्याकाळी ते पंतप्रधान असे बोलले आणि एकादशीला सोनेने उडी मारली आणि सोन खाली पडली. म्हणून मृत्यूच्या बाबतीमध्ये अर्वाच्य बोलायचं नाही, लग्नामध्ये अभद्र बोलायचं नाही. कारण लग्न हे भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा. लग्नामध्ये सगळं भद्र म्हणजे कल्याण झालं पाहिजे. दिवा जरी विजला तरी गंधाक्षर लावून दिवा लावायचा असतो, विजू द्यायचा नसतो लग्नात दिवा. म्हणून वायुदेवता म्हणाली, मूर्खा, महात्मा ब्राह्मणांना कुपित करू नको. तू ऐक, पृथ्वी जल अग्नी हे सुद्धा त्यांच्या आज्ञेत आहे. पृथ्वी जल अग्नी, बा जेव्हा पाऊस येत नाही तेव्हा ब्राह्मण महादेवाला ओलं करून मंत्र म्हणतात, स्वतः ओले करून मंत्र म्हणतात ते. म्हणजे पर्जन्याला सुद्धा अग्नी जेव्हा पेटतो तेव्हा शीतलायै नमो नमः, शीतलाष्टक आहे. तुम्हाला जर ऐकायचं असेल ना मोबाईलवर ऐका, शीतलाष्टक. शीतला देवी जी आहे तिचे 8 श्लोक आहे. म्हणून शीतलाय ना, भगवंताने सुद्धा काला करताना शीतला देवीचा आश्रय घेऊन काला केला आहे. की गाढवावर बसलेली देवी भेटली होती आणि तिने असं करायला सांगितलं, दही मागितलं, म्हणजे तिचा आश्रय घेतला. लहान वयात कुभांड रचलं आईच्या जवळ, पण आश्रय दुसऱ्याचा घेतलाय. देवाला सुद्धा शक्तीचा आश्रय घ्यावा लागतो. जर शक्तीचा आश्रय नसेल तर कार्य निमूटपणे नीट होत नाही. म्हणून या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. जगामध्ये भगवती ही शक्तिरूपानं आहे. हे राजा अंगराजाने सुद्धा स्पर्धात्मक केलं, त्यामुळे त्याचा नाश झाला. पृथ्वी अधिष्ठात्री आहे, लोक धारण करणारी आहे, म्हणून तिला धरणीत्व असं म्हणतात. तिचा परित्याग करणं चांगलं नाही. विप्रवर काश्यपानं सगळी पृथ्वी स्थिर केलेली आहे. ब्राह्मण मृत्युलोकात स्वर्गलोकात अजय आहे. पहा तुम्ही, मृत माणसाला स्वर्ग जाण्याकरता मंत्र आहे. जरी अपमृत्यू घडला असेल तर श्राद्धामध्ये असे शब्द असतात, अपमृत्यू निरसनार्थम उत्तम गोलोक प्राप्त्यर्थम तिल पिंडदानंच करिष्येत. काय केलं त्याने? अपमृत्यू घडला तरी, कारण मंत्रामध्ये सामर्थ्य आहे. आता आपल्याला मंत्र म्हणणारच मिळत नाही, कोणी काही म्हणतं. त्या लग्नामध्ये सुद्धा मंगलाष्टक कुठले लावून देतात. शकरादयते सुरगणांनी हेते ते वीर, ह्याची देवीची स्तुती आहे, इथे मंगल म्हणायचं आहे. ती कशी आहे? देव्या इदं जगदात्मशक्त्या निशेष गणदेव समूह मूर्त्याम. असं नाही चालणार. तिथे गंगा सिंधू सरस्वती इथे यमुना. म्हणून ते म्हणतात, अंगिरस मुनीनं जलाला दुधाने शांत केलेलं आहे. पाणी सुद्धा ओसाडलं, म्हणून आपल्याला महापूर आला की त्याच्यात दूध घालायला सांगितलेलं आहे, शांत होऊन जातं. अग्नी जलसुद्धा कोपतं केव्हा पावसाळ्यामध्ये, त्याच्यात दूध घालायचं. अतिश प्राण कासावीस व्हायला लागला की मरताना दूध आणि पाणी एकत्र करायचं, हे तेवढ्याकरताच सांगितलेलं आहे. आपल्याकडे जी संस्कार सांगितलं आहे, जसं जन्मल्याबरोबर मदच सांगितलं,
कारण मध हे वनस्पतीजन्य अन्न आहे, म्हणून पहिल्या प्रथम त्याच्या तोंडात काय टाकलं? वनस्पतीजन्य अन्न. जोपर्यंत वनस्पती तूप खराब नाही केलं या लोकांनी, म्हणजे सूर्यफूल वगैरे वगैरे याचं तूप हे मिळायचं आपल्याला, डालडा, पण त्याच्यात चरबी कालवायला लागले, त्यावेळेपासून लोकांचा विश्वास गेला. असं आहे. हे कोणी कोणी शिकवलं सगळं? हे कालवा ते कालवा, विज्ञान. विज्ञान नाश करत असतं दिवसेंदिवस. विज्ञान आलं की आपल्याला वाटतं अज्ञान गेलं, नाही, अज्ञान वाढलं. पूर्वी शेतकरी म्हशी त्या गाईच्या याच्यात किती पाणी टाकायचा? एवढं. आता काय काय टाकताय तुम्ही? असं आहे. हे जे पनीर मिळतं ना, सोयाबीनचं पीठ आहे त्याच्यात पनीरमध्ये. असं आहे. ते रामदेव बाबांनी करून दाखवलं त्याचं प्रॅक्टिकल. असं आहे ते. हे विज्ञान वाटतं आपल्याला प्रगती झाली, प्रगती झाली. त्या प्रगतीने विध्वंस होतो. म्हणून सगळी पृथ्वी जलमय केली जलानं. तेव्हा जलाचा स्रोत थांबवण्याकरता ब्राह्मणांनी, अंगिरसाने कुपित न होता भगवान शंकरावर दुधाच्या धारा टाकल्या आणि शंकरानं अग्नीला शांत केलं. अग्निहोत्रामध्ये भगवंताचा निवास आहे, म्हणून अग्नीमध्ये घृत घातलं जातं. घृत कोणाचं रूप आहे? हे कार्तवीर्या. लक्षात ठेव. इंद्र उन्माद झाला, सगळ्या लोकांना त्रास द्यायला लागला इंद्र. त्यावेळेला ऋषी लोकांनी काय केलं? वांगे काढून टाकले, वांग्याचे झाडं जे होते ते जाळले आणि इंद्राचं विमान पाडून टाकलं. इंद्रालाही त्यांनी ठिकाणावर आणलंय. वेन राजाच्या हाताचं मंथन करून त्याच्यातून पृथ्वी निर्माण करून दिला. गौतमाने इंद्राला भग पाडली. समुद्रातलं मीठ शापानं निर्माण केलं. हा सगळा ब्राह्मणाच्या क्रोधाचा परिणाम आहे. वायू म्हणाला, हे राजा, पूर्वकालामध्ये अंग नावाचा एक राजा पृथ्वी ब्राह्मणांना दान देण्याचा विचार करीत होता. पृथ्वीला चिंता झाली की मी जर सगळ्यात ब्राह्मणांच्या ताब्यात गेली तर मला पुत्रित्व बदल होऊन जाईल. कारण ब्राह्मण हा पृथ्वीचा उपभोग घेत नाही. उपभोग फक्त क्षत्रिय घेतो. उपभोग नाही घेतो ब्राह्मण. पहा तुम्ही, ज्यांच्याजवळ शेतात काही उपयोग केला नाही तर दुसऱ्यांना करावा लागला ना. असं आहे. पण ज्यांनी केल्या आणि त्यांना बुडवलं तेही बुडले. म्हणून पृथ्वीचं जे ठरलेलं आहे ते समोर व्यवहार करावे. समोर व्यवहार नाही केले तुम्ही, आपल्याला पैसा मिळून जाईल जास्त. एखाद्याला हिशोब करताना तुम्ही तुमच्या बाजूने मजुरी लागली असेल 4,000 तर 6,000 लागल, 2,000 मिळतील. पण ते 2,000 कुठे जातील हे कळणार नाही. व्यसनात गेले तर नाश होईल, भोगात गेले तर नाश होईल, कर्मामध्ये गेले तर वाढतील. पहा तुम्ही, ते 2,000 उचलले आणि दुसरी 1 बिघा जमीन गेली 2,000त, तो वाढ होईल. केव्हाही लक्ष्मीचा सदुपयोग झाला पाहिजे, ती वाढली पाहिजे, घटली. दरवर्षी शेतातून पिकाचं उत्पन्न वाढ पाहिजे, घट नाही.
कारण घट होत गेली तर देश कसा होईल? दरिद्री. देशाला दारिद्र्य यायलाच नको. शक्ती संपन्न आणि लक्ष्मी संपन्न आणि बल संपन्न देश झाला पाहिजे. सगळे बलवान झाले पाहिजे, सगळे धनवान झाले पाहिजे आणि सगळे गुणवान झाले पाहिजे. कारण बल आणि धन आलं आणि गुण गेले तर कृष्णाच्या मुलांचं काय झालं? गुण गेले म्हणून सगळे समुद्रात बुडाले. गुणवर्धी. पाच मी असे आपल्या खेड्यागावामध्ये एखाद्या गरीब माणसाची मुलं मोठ्या शहरात जास्ती पगारावर लागले. त्या दोन्ही मुलांनी काय केलं की आपल्या गावाचं गावातलं घर जुनं जरी असलं त्याला वैभव संपन्न करून ठेवलं आणि शिक्षकांना यांना नामाने भाड्याने दिलं. पण गावातलं घर विकलं. आम्ही वर्षातून एकदा येत जाऊ यात्रेला. पूर्वी लोक यात्रेला, आपल्या गावच्या यात्रेला जरूर यायचे. का? तर सगळ्यांच्या भेटी गाठी होऊन जायच्या. नाही तर ते विकून तिकडे घ्यायला काय हरकत होते? नाही, विकलं नाही का, राहू द्या, बाबांचं नाव आहे, आईचं नाव आहे. आता लोक म्हणतात फुकरे चाल. तर हा जो विचार आहे हा सत आणि असत या गोष्टीचं ठेवलं. आपण कसा विचार करतो? पुढच्या पोरांना जमणार नाही असा विचार करून आणि मुलांनी सुद्धा आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे ते सांभाळलं. कारण तरच परंपरा राहील ना, नाही तर राहणार नाही. वर्षातून एकदा आली की गावात ओळख पाळख सगळं राहतं. आता लोक सांगतात ना, आम्ही त्यांना पाहिलं नाही पण सूतक झालं, कसं काय पाळायचं? पाहत येतच नाही तर दिसेल कसं? येतच नाही तर दिसेल कसं? मग आता सगळ्यांनी काय सुरू केलं आहे? 3च दिवस पाळायचं. कोणाचं काय असेल ना, 3 दिवस पाळायचं, मोकळं व्हायचं. म्हणून त्यावेळेस पृथ्वीमध्ये समृद्धता जेव्हा झाली त्यावेळेला धान्य, अन्न, चारा हे उत्पन्न होऊ लागलं. म्हणून काश्यपांनी 30,000 दिव्य वर्षापर्यंत या पृथ्वीला ब्रह्मरस दिला. कसा दिला म्हणे? तर पर्जन्य पाडण्याच्या आधी, म्हणजे पाऊस पडायच्या आधी पौमान सुक्त, वायू सुक्त, जलसुक्त म्हणायचं. आणि मग ते जड पडलं की पृथ्वी तृप्त व्हायची. म्हणजे पाऊस पडायच्या आधी हे सुक्त म्हणायचे यांनी. आणि तो पाऊस अमृता समान व्हायचा पृथ्वीला. म्हणजे एकदम नाश होईल असाही पाऊस पडायचा नाही आणि एकदम कोरडी राहील असाही पाऊस पडायचा नाही. म्हणून पृथ्वी ब्रह्मलोकात राहिली, म्हणजे चांगल्या तत्वात राहिली. उदास झाली पृथ्वी, तडे पडले की ती उग्र रूपात होते. म्हणून ब्राह्मणांनी पृथ्वीला आपली कन्या मानली आणि काश्यपाने तिला कन्या मानून क्षत्रियांना उपयोगाला दिली. अशा प्रकारे कार्तवीर्याला वायुदेवताने सांगितल्यानंतर काही उत्तर देता आलं नाही. ब्रह्मऋषी अगस्तींचं महात्म्य श्रवण कर. प्राचीन समयी असुरांना देवतांना पराजित केल्यानंतर अगस्तींना त्रास द्यायला सुरुवात केली. त्यावेळेला त्यांनी देवतांचा यज्ञ, पितरांचं श्राद्ध,
मनुष्याला कर्मानुष्ठान लुप्त झालेलं होतं आणि ते लुप्त झाल्यामुळे जगातलं ऐश्वर्य भ्रष्ट झालेलं होतं. तर जगातलं ऐश्वर्य भ्रष्ट कसं होतं तर त्याचं वर्णन सांगतात. यज्ञ होत नाही, पितृश्राद्ध होत नाही आणि मनुष्य कर्मानुष्ठान करत नाही, म्हणजे चांगलं कर्म करत नाही, सत्कर्म करत नाही. त्यावेळेला जगातलं ऐश्वर्य नष्ट होतं. म्हणून माणसाने कर्मानुष्ठान नीट केलं पाहिजे, पितरांचं श्राद्ध झालं पाहिजे आणि देवांचा यज्ञ झाला पाहिजे. भगवानसुद्धा आपल्या मुखातून असं सांगतात, यज्ञात भवति पर्जन्यः, पर्जन्यात भवति अन्नसंभवः, अन्नात भवति भूतानि भूतभव्य सनातन. म्हणून लुप्त झालेलं ज्ञान हे ब्राह्मण तेजस्वी करतात. अगस्त्य ऋषी अत्यंत तेजस्वी होते, म्हणून देवतांनी त्यांना नमस्कार केला, हे मुनिश्रेष्ठा हो, तुम्ही दानवांकडून ऐश्वर्य छिनून घ्या आणि आमचा यज्ञ करा आणि यज्ञाने आमचं रक्षण करा. तेव्हा अगस्त्य ऋषींना क्रोध आला आणि त्यांनी प्रलयकालीन अग्नी प्रगट केला. तो अग्नी त्यांच्या शरीरातून निघून त्याच्या ज्वालाने सहस्र दानव भस्म झाले. शापादपि शरादपि. ब्राह्मण श्राप केव्हा देतो तर अति शेवट आला तर, नाही तर सहजासहजी श्राप देत नाही, क्षमा करीत असतो. कारण ब्राह्मणाचं क्षमा हे मोठं शस्त्र आहे. पण तुम्ही आता इथे म्हणता त्यांनी क्षमा मागितली, मी काहीच बोलणार नाही, भानगड पाहिली होते ना. पण असं आहे, क्षमा मागितल्यांनी तुम्हाला लाठीचार कर म्हणजे त्यांनी क्षमा मागितली, आम्ही क्षमा करून टाकली होती. क्रोधामध्ये क्षत्रिय काही करून जातो, त्याने क्षमा मागितली, त्याला क्षमा करायची नाही तर त्याचा नाश झाला की जगाचा नाश होतो. म्हणून ज्ञानी लोक क्षमा करतात. जैन पंथामध्ये सुद्धा क्षमा याचना मोठं सत्र आहे. ऋषी पंचमीला वर्षभरामध्ये कोणाचा अपमान केला असेल तर क्षमा मागायची, पण क्षमा मागून परत मात्र कोणाचा अपमान करायचा नाही. दसरा काय आहे, मोठ्या माणसांना नमस्काराला जायचं म्हणजे वर्षभरात काही चूक झाली असेल तर क्षमा करा. आपल्याकडे सणावाराला क्षमा करणे याचा अर्थ आहे, काही तुमची कुरबुर झाली असेल, नमस्कार केला की ते विसरून, आता लोक विसरत नाही, मोबाईलमध्ये फिट करून ठेवतं. असं आहे. पहा तुम्ही खेड्यातल्या भानगडी, शहरातल्या भानगडी लगेच बातम्यांमध्ये येत आहे. रील केली की टाकली, रील केली की टाकली. शाळेतल्या मुलींनी एकमेकाला मारामारी करत त्याचंही टाकून दिले बातम्यांमध्ये. कारण क्रोध हा कुठेही येतो ना, क्रोधामुळे सगळं होत आहे. म्हणून क्रोध काय करतो तर नाश करतो. आपल्याला असं झालेलं आहे आयुर्वेदामध्ये, जास्त क्रोध केल्यानं शरीर पेशी कमताकत होतात आणि म्हणून मरून जातात. म्हणून हल्ली लोकांच्या पेशी फार कमी होतात. पूर्वी इतक्या कमी होत नसत. बरं त्या लाखाने वाढतात, बरं वाढायला लागल्या म्हणजे, आणि वाढल्या म्हणजे माणसाची प्रकृती चांगली असते, आणि लाखाने कमी झालं म्हणजे कोणताही रोग घुसून जातो. श्वेतपेशी म्हणजे बल आहे. माणसाचं बल कमी व्हायला नको, आणि बल कमी होण्याचं आणि जास्त होण्याचं कारण मन आहे. कारण मनाच्या ताब्यामध्ये 6 इंद्रिय आहे, मनःषष्ठानि इंद्रियाणि.
मन चांगलं असेल तर हे 6 इंद्रिय क्रोधात्मक होत नाही. म्हणून नाथ महाराजांनी एक अभंग लिहिला आहे, क्रोधाधिक वरदावे मनुजा हरिशी सतत भजावे मनुजा, दीन दया घन चरिता गावनी प्रेमामृते भिजावे मनुजा, हरिशी सतत भजावे मनुजा. काल ऋषिकेशने एक मुद्दा छान सांगितला की तुकाराम महाराजांनी 24 नावापैकी अच्युतच नाव का घेतलं तिथे. तर अच्युत शब्दाचा अर्थ आहे ज्याचं कधी पतन होत नाही, म्हणून अच्युत नाव घेतलं. 24 नाव आहे, 24 नावाचा पराक्रम वेगवेगळा आहे. तो अच्युतच नाव का, म्हणजे तुकाराम महाराजांचं ज्ञान किती प्रगाढ होतं हे तिथून कळतं. अच्युतच शब्द का, आणखीन अच्युत शब्द एका फळाला आहे, आंब्याला. म्हणून उन्हाळ्यात आंब्याचा रस खाल्ला किंवा आंबा चोखला तर माणसाला व्याधी होत नाही असं आहे. पण आपण काय करतो, त्याच्यात बर्फ टाक, दूध टाक, वेलदोडे टाक, सुंठ टाक, ते सगळ्या रसाचं वाटोळं करून टाकतो. तो तसाच काय, ते साखर पण घालायची नाही. आंबट असेल तर घालायचं, पण गोड जर रस असेल तर त्याच्यात साखर टाकून आणखीन केमिकल ढवळायचं. साखरेमध्ये काय आहे नक्की? आता सगळे गुळाचा चहा प्यायला लागले तर पा कशी सृष्टी रचना. पूर्वी गरीब निम्मी साखर निम्मी गुळ वापरायचा, आता सगळे गुळ. सगळे भाकरी खायला लागले, त्याच्या पुढचं आहे का? कारण गहू संस्कार जे खराब झाले त्याचे. सगळ्यात चांगली आहे ती भाकरीत. पा परत आलं, सगळ्या श्रीमंताच्या घरी भाकरी होती, डॉक्टरांच्या घरी भाकरी होत आहे, आणि स्वतःच्या बाईला भाकरी येत नाही म्हणून झोपडपट्टीतली बाई येऊन भाकरी करते. असं आहे ते. कारण ती व्यवस्थित झाली पाहिजे. म्हणून त्यावेळेस वायुदेवतेने सांगितलं, हे कार्तवीर्या, तुला अगस्तीचं महत्त्व एवढ्याकरता सांगितलं की क्रोध किती वाईट असतो. त्यांच्या शरीरातून ज्या ज्वाला निघाल्या, जे दानव मेले, त्यांचं भस्म लावून घेतलं अगस्तीने. इतके कठीण होते म्हणे. आणि सगळ्यांचा परित्याग करून टाकला आणि दक्षिण दिशेला चालले गेले. बलीला शुक्राचार्यांनी बलवान बनून पृथ्वीचा अधिपती करून टाकला आणि त्याच्याकडून यज्ञ करून घेतले. देवाला कारस्थान करून बलिराजाचं बल कमी करावं लागलं. बलीला एका ठिकाणी स्थिर केलं देवाने. बलीचं नुकसान नाही केलं देवाने. बली जो चंचल होता त्याला एका ठिकाणी स्थिर केलं, पाताळामध्ये. भगवंताने हे कार्य केलं हे फक्त ब्राह्मणांनाच मान्य होतं, इतरांना मान्य नव्हतं ना. कारण भगवंताने देव, दानव आणि मानव या तिघांना सत्ता दिली आहे. दानवांना पाताळातलं राज्य दिलं आहे, मानवांना पृथ्वीतलं आणि देवांना स्वर्गातलं. तर हे दानव काय करतात, पृथ्वीवरचं आमचं, स्वर्गातलंही आमचं. जसं अमेरिका करतोय आता तसं. असं आहे ते. तुम्ही तुमचं भोगा, दुसऱ्याचं ज्याचं त्याला भोगू द्या. नाही, हे दानवत्व आहे. दुसऱ्याच्या शेतात घुसाची काय गरज, कशा भानगडी होत्या. मग स्वतः बांधली कराड, तोंडावर काय हात ठेवता, दुसऱ्याच्या बांधत घुसताना हो. आणि तरी हरिपाठ म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षण भरीन तेणे मुक्ती चारी साधे. हां, भेंड्या पुरते, भेंडे बरं पुरते. हे समजलं पाहिजे ना.
त्याची जर कृपा झाली तर तुमच्या बांधामध्ये इकडेच सगळं उत्पन्न बरोबर होईल ना. मग तुम्हाला जोपर्यंत दुसऱ्याचा बांध खुरपताय त्यावर तुमच्यावर देवाची कृपा होणं शक्य. पैशानं मंदिर बांधता येईल पण मन मंदिरात देव स्थापन होणार नाही. आंबेरस राजे असून मंदिराची झाडझूड स्वतः करायची. का तर देवाची सेवा आहे म्हणून. आपण मजूर नाही देवळामध्ये, आपल्याला देवाची सेवा करायची आहे हे लक्षात आलं पाहिजे. देवाची पूजा आणि देवाची सेवा दोन्ही सारखे आहे. तो भाव बदलतो. आपण झाडझूड केले म्हणजे हलकं झालो असं नाही. आता बघा तुम्ही जगन्नाथाच्या रथापुढे राजाला झाडावं लागतं. कारण काय करतोय राजा तर रस्ता झाडतोय. रथ कोणाचा आहे? जगन्नाथाचा. मग राजाचा झाडू कशाचा आहे? झाडाचा तो सोन्याचा. सोन्याचा झाडू आहे. पाहिला नाही का तुम्ही? हां, सोन्याचा झाडू आहे. मग राजा काय एक खराट्यानं झाडेल? जगन्नाथ आहे. आपल्या जळगावला 150 बिघे जमीन आहे जगन्नाथपुरीची. संपूर्ण भारतात प्रॉपर्टी आहे जगन्नाथाची. असं आहे. पूर्वीच्या लोकांनी देऊन ठेवल्या. म्हणून ते म्हणतात कार्तवीर राजाला एवढं वायुदेवानं सांगितल्यावर त्याने मौन धारण करून वायुदेवतानं पुन्हा सांगायला आरंभ केला. राजा, परम यशस्वी वशिष्ठ मुनी यांची कथा श्रवण कर. एक समयाला देवता, सगळ्या देवता मानस सरोवराच्या तटावर यज्ञाचा आरंभ विचारित होत्या. त्या सरोवराच्या पर्वतासमान असलेला तिथे एक दानव राहत होता. त्याचं नाव खली होतं. देवतांच्या यज्ञात तो विघ्न करणार होता. वशिष्ठाने नुसती दृष्टी टाकली तर खलीचा नाश होऊन गेला. जे देवतांना जमलं नाही ते वशिष्ठाने केलं. नुसती दृष्टी टाकली. ज्यांच्या दृष्टीने सृष्टीत बदल होतो, ज्यांच्या दृष्टीने सृष्टीमध्ये बदल होतो त्यांचं कर्म श्रवण कर. पर्वता समान आकार असलेला दानव हा नुसता दृष्टीने मारला गेला. युद्ध तर बाजूलाच राहिलं. म्हणून सगळ्या देवांनी वशिष्ठाला मान्यता दिली. वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. जगामध्ये ज्ञान, कारण ज्ञान असून कधी कोणावर क्रोध न करायचे वशिष्ठ. आणि ज्ञानी असून रघुकुलामध्ये प्रभू येणार आहे म्हणून रघुकुलाचं कर्म करायचं. पूजा सांगायचं दशरथ राजाच्या घरी. आता पूजा सांगणं हे खालचं काम आहे. कारण घेणं आणि देणं व्यवहाराला तिथे दान घ्यायचं आणि ते परत हे करायचं. त्यावेळेस ते परवा कोणीतरी आलं होतं ना, तर त्याचं लग्न ठरायच्या आधी त्यानं गुरुचं दान आणलं तर मी घेतलं होतं. ते परवा शनी बदल झाला तर तो शनीचं घेऊन आला. म्हणलं शनीचं दान आम्हाला नाही घेता येत, फक्त गुरुच ग्रहाचं घेता येतं. राहू, केतू, शनी, मंगळ यांचे दान ब्राह्मणाला नाही घेता येत, फक्त गुरुचं घेता येत. कारण गुरुच्या दानात दोष नाही आहे. यांच्या सगळ्या दानामध्ये दोष आहे. म्हणून शनीचं दान कुठे राहावं लागतं? शनी मंदिरात. राहूचं दान शनी मंदिरात. केतूचं दान शनी मंदिरात. कारण शनीचे पुजारी कोण असतात? असं आहे. ते दानाच्या अधिकारी ते आहे. ते
हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात देवतांना सुद्धा पीडित करून टाकतात. इंद्राला सुद्धा श्राप देऊन पीडित करून टाकलं. वशिष्ठ दयाळू होते, पुन्हा इंद्राला अभय दिलं, त्याच्याकडून यज्ञ करवला आणि त्याला परत स्वर्गाचा राजा बनवला. कारण ते दयाळू सुद्धा आहेत. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मद केली. मस्तके तो जाणा ठेविला कर. काही कळे उपजला अंतराय.